असा कोणता दबाव होता की पोलिसांनी FIR दाखल केली नाही? याबद्दल पोलिसांचं नेमकं म्हणणं काय होतं? तर पोलीस म्हणतायत की आम्ही 48 तास आधी चौकशी करतो आणि मग असं काही घडलं असेल तर मग FIR दाखल करतो. हा स्पष्टपणे कायद्याचा भंग आहे. कारण ॲट्रॉसिटीच्या कायद्यात ज्यावेळी तक्रार येईल त्या क्षणी ती नोंदून घेण्याचा आणि मग नंतर चौकशी करण्याचा स्पष्ट उल्लेख केला गेला आहे. तरीही पोलिसांनी तसं केलं नाही. या सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड होत होत्या. अगदी पोलिसांचं म्हणणं फेसबुकवर लाईव्ह टेलिकास्ट केलं जात होतं. तरीही पोलीस संविधान विरोधी कृत्य करायला थोडेही मागे पुढे बघत नव्हते. मग असा कोणता व्यक्ती होता ज्याचा दबाव पोलिसांवर होता? आता मला अनऑफिशियली जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार ही मिसिंग मुलगी आहे, तिचा जो सासरा आहे तो पोलीस अधिकारी होता आणि तो बीड जिल्ह्यातल्या एका बदनाम नेत्याचा निकटवर्तीय होता आणि आपल्या समाजाचा हा पोलीस अधिकारी अडचणीत येतोय म्हणून या बदनाम नेत्यानं ही FIR दाखल होऊ नये म्हणून पोलिसांवर दबाव आणला.